morning, students. But today we are going to see the lecture number 8 from the particular chapter circle. सर्कल नावाचा जो चॅप्टर आपल्याला घेतला किंवा आपण सुरू केला होता पहा लक्ष त्याचा आपला 8वा लेक्चर आज कंटिन्यू करायचं आपल्याला. तर इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी आर्क ऑफ अ सर्कल. आज आपण काय पाहणार आहोत तर वी आर गोइंग टू सी आर्क ऑफ अ सर्कल. पहा लक्षात घ्या माझ्या काय घ्यायचं आहे आता आपल्याला. आपला टॉपिकचं नाव आहे आर्क ऑफ अ सर्कल. सर्कलचे आर्क कसे असते बघा. आता 8वी 9वी इयत्तेमध्ये आपण ऑलरेडी व्हॉट इज मीन बाय आर्क शिकलेलो आहोत. तर आपण थोडंसं रिवाइज करूयात व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली आर्क. पहा कन्सिडर हिअर इट इज अ सर्कल. हे आपण एक गृहीत धरतो हिअर इट इज अ सर्कल. एक सर्कल आहे. इफ यू ड्रॉ द सेकंड ऑफ द सर्कल, या सर्कलची जर आपण सेकंड ड्रॉ केली, इफ यू ड्रॉ the second of the circle, then what happens past you can see the circle gets divided into two parts. सर्कलचे दोन भाग झालेले आहेत. तर सर्वांना ठीक आहे. दिस इज द वन पार्ट, हिअर इट इज अनदर पार्ट. हे तर लक्षात ठीक आहे. हे जे काही सर्कल आहे की नाही, ठीक आहे, या सर्कलचा हा एक भाग तयार झाला आणि हा एक भाग तयार झाला आहे. ठीक आहे. आता मी त्याला थोडंसं काय करतो, हा जो काय खालचा पार्ट आहे पहा, इट इज शोन बाय द रेड कलर. खालचा पार्ट जो आहे की नाही ते शोन बाय काय असणार रेड कलर, अँड द अपर पार्ट इट इज नथिंग बट काय असणार ब्लॅक कलर. हे जे दोन भाग झाले हा आणि हा, याचं लक्षात ठेवा ईच सच पार्ट इज कॉल्ड एज आर्क ऑफ द सर्कल. हा जो प्रत्येक भाग आहे दिस इज द आर्क, दिस इज द आर्क. हा जो पार्ट आहे की नाही इट इज कॉल्ड एज आर्क ऑफ अ सर्कल. दिस पार्ट इज ऑल्सो कॉल्ड एज आर्क ऑफ सर्कल. हा जो भाग आहे याला सुद्धा आपण आर्क ऑफ सर्कल म्हणतो. हा जो भाग आहे याला सुद्धा आपण आर्क ऑफ सर्कल म्हणतो. राईट, ठीक आहे. मग आता एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या की आर्क जे आहे त्यांचं मेजर सारखं असतंच असं नाही. यू कॅन सी दॅट दिस इज अ लार्जर आर्क. ही मोठी आर्क आहे आणि दिस इज द स्मॉलर वन, ही छोटी आहे. तर त्या सर्वांना ठीक आहे. मग अशा प्रकारची जी आर्क असते की नाही कुठली वरच्या भागातली, मग त्याच्यामध्ये आपण तिला मेजर आर्क म्हणतो. काय म्हणतो सांगा, मेजर आर्क. आता ती कशी ओळखायची, हाऊ टू फाइंड द लास्ट. आता नुसतं आपण पाहून ठीक आहे पाहून बऱ्याचदा कळतं आपल्याला कुठली मेजर आणि कुठली मायनॉर आहे. पाहिल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी कळतं की ही मेजर आहे ही काय सांगा मायनॉर आहे. बट सायंटिफिकली कोणत्या आर्कला मेजर आर्क म्हणायचं मॅथमॅटिकली, तर त्याचा असं आहे पहा लक्षात घ्या की जेव्हा एखाद्या सेकंड मुळे सर्कलचे दोन भाग होतात तेव्हा एका भागामध्ये सर्कलचा सेंटर असेल. इफ वन पार्ट बरोबर ठीक आहे ऑफ द सेकंड ड्यू टू द सेकंड सर्कल गेट डिवाइडेड इनटू द टू पार्ट्स. लक्षात ठेवा इन वन पार्ट ऑफ द काय सांगा ॲट वन पार्ट ऑफ द सर्कल देयर इज अ सेंटर. सर्कलच्या एका भागामध्ये काय असतं सांगा सेंटर असतं. मग द करस्पॉन्डिंग आर्क, ती जी करस्पॉन्डिंग आर्क असते त्याला आपण काय म्हणतो मेजर आर्क. म्हणून ज्या भागामध्ये काय असं सांगा सर्कलचं सेंटर असतं त्याला आपण मेजर आर्क असं म्हणतो असतो. अँड दिस वन इज कॉल्ड एज काय सांगा मायनॉर आर्क. आणि ज्या भागाकडे सर्कलचं सेंटर नसतं बरोबर की नाही, जे दोन भाग होतात नीट लक्षात घ्या. राईट, ठीक आहे. जे दोन भाग होतात त्या दोन भागांपैकी एका भागाकडे काय असं सांगा सर्कलचं सेंटर. लक्षात ठीक आहे. द पार्ट इन विच द सेंटर ऑफ सर्कल लाय then the corresponding arc is called as काय सांगा मेजर आर्क and this part is called as काय सांगा मायनॉर आर्क. तर ही मेजर आर्क झाली, ही मायनॉर आर्क झाली. कळतं सर्वांना इथे लक्षात ठीक आहे. आता पहा लक्षात द्या द नेक्स्ट वन. लक्षात सर्वांच्या ठीक आहे. आता मेजर आर्क आणि मायनॉर आर्क झाल्यानंतर द सेकंड विच डिवाइड्स द सर्कल, सेकंड काय करते सर्कलला डिवाइड करते दोन पॉइंट मध्ये. तर ते सर्वांना ठीक आहे. मग ज्या दोन पॉइंट मध्ये डिवाइड करते हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, तर ह्या पॉइंटला ए म्हणूया ह्या पॉइंटला आपण बी म्हणूया. मग these two points are called as end points of the arc. म्हणजे हे जे मायनॉर आर्क आहे त्याचे एंड पॉइंट्स कोण आहेत ए बी. मेजर आर्क सुद्धा एंड पॉइंट्स कोण आहेत सांगा ए बी. मग जर आपण मायनॉर आर्कला पण ए बीच म्हटलं मेजर आर्कला पण ए बीच म्हटलं आर्क ए बी तर मग कन्फ्युजन होईल. इफ वी से मायनॉर आर्क, इफ यू कॉल मायनॉर आर्क एज आर्क ए बी, इफ यू कॉल मेजर आर्क इज आल्सो आर्क ए बी, तर कन्फ्युजन होईल. मग आपण काय करतो की वी टेक एनी अनदर पॉइंट रॅदर दॅन काय सांगा एंड पॉइंट्स. एंड पॉइंट सोडून इतर कुठल्याही ठिकाणी आपण एक पॉइंट घेतो त्यांच्यामध्ये या ठिकाणी असतात याला आपण ax नाव देऊया आणि दिस वन इज कॉल्ड एज ay. मग आता आपण काय म्हणूयात मला लक्षात मायनॉर आर्कचं नाव कसं लिहिणार मायनॉर आर्क. त्याचं नाव आपण कसं लिहिणार आर्क axb. म्हणजे मग असा एक पॉइंट दिला की आपल्याला कळतं की ह्या बाजूची की त्या बाजूची कळतं सर्वांना. आणि मेजर आर्क आपण कसं लिहिणार मेजर आर्क आपण लिहिणार आहे काय सांगा आर्क ayb. लक्षात ठीक आहे. मायनॉर आर्क आणि काय सांगा मेजर आर्क इथे लक्ष सर्वांच्या ठीक आहे. तर अशा पद्धतीने axb इज द मायनॉर आर्क, ayb इज द काय सांगा मेजर आर्क. आलं लक्ष सर्वांच्या ठीक आहे. तर अशा पद्धतीने कुठल्याही सेकंड मुळे पहा सेकंड ऑफ अ सर्कल
divides the circle, divides the circle in two parts. In two parts. First of each part is called as an arc. प्रत्येक भागाला काय म्हणतात सांगा, आर्क असं म्हणतात. तर त्या सर्वांना आर्कचे दोन भाग, सेंटरच्या बाजूला जे आर्क असते लक्षात ठीक आहे, आर्क इन द साइड ऑफ काय सांगा, सेंटर ऑफ द दिस वन इज नथिंग द सेकंडच्या सेंटरच्या बाजूला जे आर्क असते त्याला मेजर आर्क म्हणायचं आणि अपोजिट साइडला जे असते त्याला मायनर आर्क असं म्हणायचं. लक्षात ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता मेजर आर्क आणि मायनर आर्क. आता सेंट्रल अँगल म्हणजे काय, 2 मिनिटात ते आपण चेक आउट करूया. व्हॉट इज मीन बाय काय सांगा सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे काय असं पहा, लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलचा अर्थ असा होतो की द अँगल हुज व्हर्टेक्स इज ॲट सेंटर. ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा सेंटरला असतो पहा, लक्षात घ्या. अँगल हुज व्हर्टेक्स इज ॲट काय सांगा, सेंटर इज कॉल्ड एज काय सांगा सेंट्रल अँगल. मग या ठिकाणी लिहितो an angle whose center आला लक्षात ठेवा. सॉरी, whose vertex is at काय सांगा center of circle. whose vertex is at center of circle. whose vertex is at center of circle is called as काय सांगा सेंट्रल अँगल. त्याला आपण काय म्हणतो सांगा सेंट्रल अँगल असं म्हणतो असतो. नीट लक्षात घ्या. an angle whose vertex is at the center of circle. ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलच्या सेंटरला असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा सेंट्रल अँगल असं म्हणतो असतो. राईट, ठीक आहे. मग आता या ठिकाणी पहा लक्षात, यू कॅन सी दॅट द सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू दिस आर्क मायनर आर्क. लक्ष द्या, सेंट्रल अँगल पहा लक्षात. हे सेंट्रल अँगल मी या ठिकाणी काढला, ड्रॉ करतो. लक्ष द्या, लागलं तुम्ही एक छोटीशी डायग्राम दुसरी काढतो. लक्ष द्या, हे पहा, यू कॅन सी दॅट हिअर इज काय सांगा सेंटर, हिअर इज आर्क AB. काय आहे सांगा आर्क AB आणि इथं आपण x नाव दिलेले, इथं y दिलेले. तर सर्वांना मग इफ यू ड्रॉ द काय सांगा सेंट्रल अँगल लाईक दिस वन. आपण जर अशा पद्धतीने काय केलं सांगा सेंट्रल अँगल काढला, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. तर हा जो अँगल आहे की नाही सेंट्रल अँगल, तर सर्वांना ठीक आहे. तर सेंट्रल अँगलचं मेजर जे आहे त्याला आपण आर्कचं मेजर असं म्हणतो. पहा लक्ष द्या. मग इन फिगर या ठिकाणी मी राईट करतो. इन फिगर ऍडजस्टंट फिगर अँगल AOB इज सेंट्रल अँगल राईट की नाही, करस्पॉन्डिंग टू काय सांगा मायनर आर्क AXB. AXB नावाची जी मायनर आर्क आहे की नाही त्याची करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल कोणता आहे आपला AOB. राईट, ठीक आहे. तर अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू मायनर आर्क AXB. AXB नावाच्या मायनर आर्कच्या करस्पॉन्ड सेंट्रल अँगल आहे. आता टू कंपेअर द आर्क्स कम्पेअर करायचे असेल आपल्याला तर वी शुड मेजर देअर सेंट्रल अँगल्स. पहा, कुठले दोन आर्क जर कम्पेअर करायचे असेल तर काय करावं लागेल, आयदर वी हॅव टू मेजर देअर काय सांगा सेंट्रल अँगल्स. पहा लक्ष द्या. आता समजा एक सर्कल मी या ठिकाणी घेतलंय, लक्ष द्या. मेजर ऑफ एन आर्क, टॉपिक काय आता आपला मेजर ऑफ एन आर्क. आर्कचं माप कसं घ्यायचं येते लक्षात, ठीक आहे. मग आर्कचं मेजर कसं मोजायचं, कशाच्या आधारे आर्क मोजायची. आपण कसं एखादे टेबल असेल, टेबलची लेंथ काय करतो सेंटीमीटर मध्ये मोजतो, येते की नाही लक्षात, ठीक आहे. जसं प्रत्येक गोष्ट मोजायला आहे, लेंथ आपल्याला सेंटीमीटर मध्ये लागते, टेम्परेचर आपण डिग्री मध्ये मोजतो. राईट, ठीक आहे. तसं आर्क कशी मोजायची, हाऊ टू मेजर द आर्क. आता आर्क मोजायची म्हटलं की काय होतं, दिस लेंथ, ही जी लेंथ आहे ती आपण जर मोजली तर आर्कची लेंथ आपल्याला समजू शकते. पण आपल्या कंपासमध्ये आपल्याला असं कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे का असं तिरकी किंवा असं करोडा लेंथ मोजू शकेल नाहीये. त्यामुळे आर्क मोजण्यासाठी लेंथ ही फिजिकल क्वांटिटी वापरली जात नाही. आर्क मोजण्यासाठी लेंथ ही फिजिकल क्वांटिटी वापरली जात नाही. मग आर्क मोजण्यासाठी काय करतात, तर आर्क मोजण्यासाठी तिच्या सेंट्रल अँगलचा उपयोग केला जातो. त्याचा उपयोग केला जातो सेंट्रल अँगलचा. मग आता पहा लक्ष द्या, द मेजर ऑफ सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू द गिव्हन आर्क. पहा दिलेली जी आर्क आहे त्याच्याशी करस्पॉन्ड असणारा हा जो सेंट्रल अँगल आहे, पहा इट्स कॉल्ड एज काय सांगा मेजर ऑफ दॅट आर्क. लक्षात घ्या. व्हॉट इज मीन ऑफ का मेजर ऑफ आर्क कळालं सर्वांना, ठीक आहे. तर आता पहा लक्षात घ्या, मेजर ऑफ एन आर्क इज इक्वल टू, पहा मी इथे लिहितो मेजर ऑफ मायनर आर्क is equal to the measure of its corresponding central angle.
मायनॉर आर्कचं मेजर जे आहे ते त्याच्या सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग जो सेंट्रल अँगल असणार आहे तर सर्वांना त्याच्या एवढं असतं. मेजर ऑफ काय सांग मायनॉर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. फॉर एक्झाम्पल लाईक दिस वन पहा यू कॅन सी दॅट here it is the काय सांगा सर्कल, here it is the O is the center, right? ठीक आहे, here it is the arc A B, here it is the काय सांगा X. आता पहा या ठिकाणी you can see that therefore पहा लक्षात मेजर ऑफ मायनॉर आर्क काय नाव आहे आर्कचं AXB इज इक्वल टू पहा लक्षात मेजर अँगल काय सांगा AOB. लक्षात घ्या वेर O इज द सेंटर ऑफ सर्कल, O इज द सेंटर ऑफ सर्कल. तर ते सर्वांना मग आर्कचं मेजर हे डिग्री मध्ये काढलं जातं अँगल. आर्कची ही लेंथ नाही मोजायची, आर्कचं मेजर कशाच्या आधारे काढलं जातं सेंट्रल अँगल. जेवढा सेंट्रल अँगल मोठा तेवढी आर्क काय असणार सांगा मोठी असणार आहे. आता समजा हे आपण सर्कल घेतला आणि सेंट्रल अँगल खूप छोटा घेतला असा तर जेवढा अँगल छोटा तेवढी आर्क सुद्धा काय असणार आहे छोटी असणार आहे. म्हणजे आता वी कॅन मेजर द आर्क इन टर्म्स ऑफ इट्स सेंट्रल अँगल. आर्कचं मेजर आपण सेंट्रल अँगलच्या आधारे काय करू शकतो सांगा ठरवू शकतो. ग्रेटर इज द सेंट्रल अँगल, ग्रेटर इज द आर्क, स्मॉलर इज द सेंट्रल अँगल, स्मॉलर इज द आर्क. सेंट्रल अँगल जेवढा छोटा तेवढी आर्क छोटी, सेंट्रल अँगल जेवढा मोठा तेवढी आर्क मोठी. येते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने वी कॅन मेजर द काय सांगा सेंट्रल अँगल अँड युजिंग दॅट सेंट्रल अँगल वी कॅन मेजर द आर्क. कळतं सर्वांना? ठीक आहे. तर मायनॉर आर्कचं मेजर त्याच्या सेंट्रल अँगल एवढं असतं हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा टॉपिक पहा मग हाऊ टू फाइंड आउट द, इथं हा झाला पहिला टॉपिक पहा मेजर ऑफ मायनॉर आर्क. मेजर ऑफ मायनॉर आर्क झाला. आता मेजर आर्क, मेजर आर्कचं माप कसं काढायचं मला लक्षात. तर ह्या अशा पद्धतीने काढतात. मेजर ऑफ काय सांगा मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस पहा लक्षात घ्या मेजर ऑफ काय सांगा मायनॉर आर्क, मेजर ऑफ मायनॉर आर्क. कारण का मायनॉर आर्क आणि मेजर आर्क, दिस इज द मायनॉर आर्क, दिस इज द मेजर आर्क. ही मायनॉर आर्क आहे, ही काय सांगा मेजर आर्क आहे. तर सर्वांना मायनॉर आणि मेजर यांच्या मिळून काय होतं 360 कंप्लीट सर्कल तयार होते आहे की नाही. मेजर आर्क आणि मायनॉर आर्क यांचं मिळून काय होतं कंप्लीट सर्कल. सर्कलचं मेजर किती असतं 360. मेजर ऑफ मायनॉर आर्क प्लस मेजर ऑफ मेजर आर्क, राईट. ठीक आहे. दोघांचे मिळून काय होतं सांगा कंप्लीट सर्कल तयार होतं. सर्कलचं मेजर किती असतं 360. लक्षात ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो की मेजर आर्कचं माप कसं काढणार तुम्ही 360 मायनस मेजर ऑफ मायनॉर आर्क. कळलं सगळ्यांना? या सूत्राने काढतात. आणखीन एक पॉइंट लक्षात ठेवा मेजर ऑफ सेमी सर्कल. सेमी सर्कल ही सो एक प्रकारचे काय सांगा आर्कचे मेजर ऑफ काय सांगा सेमी सर्कल. सेमी सर्कल इज आल्सो वन ऑफ द आर्क आहे की नाही आर्क. इट इज आल्सो आर्क, इट इज अ स्पेशल टाइप ऑफ आर्क. तो आर्कचा एक स्पेशल प्रकार आहे. पण सेमी सर्कलचं मेजर कसं किती असतं ते इज नथिंग बट काय सांगा 180 डिग्री. किती असतं 180 डिग्री. आणि सगळ्यात शेवटचं मेजर ऑफ कंप्लीट सर्कल पहा लक्षात मेजर ऑफ कंप्लीट सर्कल. आणि कंप्लीट सर्कलचं जे मेजर असतं कंप्लीट सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री, राईट. ठीक आहे. तर these are the काय सांगा these are the topics corresponding to the काय सांगा मेजर ऑफ आर्क. तर सर्वांना ठीक आहे. तर मेजर ऑफ आर्क कशा पद्धतीने आपल्याला डिफाइन केले जातात ते मी त्या ठिकाणी सांगितलं. आता मला सांगायचे कॉन्ग्रुएन्सी ऑफ आर्क्स किंवा कॉन्ग्रुएंट आर्क्स. लक्षात घ्या. तर ते सर्वांना ठीक आहे. चला आता आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क्स. लक्षात नाही टॉपिक कॉन्ग्रुएन्स ऑफ काय सांगा आर्क्स. पाहता लक्षात then measure of an arc. Measure of an arc. लक्षात आलं सर्वांच्या? is the topic called as measure of an arc. Here is the topic called as central angle. Here is the topic called as काय सांगा central angle. And here is the definition. Here is the काय सांगा definition. पाहता आता आपण गेलोय कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क. कशाकडे गेलोय सांगा कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क. when two arcs are said to be congruent. पहा लक्षात द्या. समजा फक्त सेंट्रल अँगल सारखे असतील तर दोन आर्क कॉन्ग्रुएंट असतात का तर नाही. पहा फॉर एक्झाम्पल लाईक दिस वन. हियर इज द फर्स्ट सर्कल अँड हियर इज अनदर सर्कल. पहा these are the two circles. आता ह्याचा सेंट्रल अँगल जर आपण पाहिला तर ह्याचा सेंट्रल अँगल मी 30 डिग्री घेतला किंवा असं धरूयात की 45 डिग्री घेतलाय. कळतंय सर्वांना? आणि याचा सेंट्रल अँगल सुद्धा किती घेतलाय मी सांगा 45 डिग्री घेतलाय. याचा सुद्धा किती आहे सांगा 45 डिग्री. पण यू कॅन सी दॅट ही जी आर्क आहे पहा लक्षात दिस आर्क, ह्या आर्कची लेंथ आणि ह्या आर्कची लेंथ वेगवेगळी. म्हणजे नुसतं सेंट्रल अँगल सारखा असला तर आर्क सारख्या होत नाही. कळतंय सर्वांना? आर्क सारख्या होत नाही कारण का हे सर्कल छोटे आणि हे सर्कल छोटे असल्यामुळे आर्कची लेंथ जी नाही ती कमी येणार आहे. अँगल जरी 45 असला
तर आर्कची लेंथ काय ते सांगा लेस येते आणि या ठिकाणी काय अँगल 45 चे पण आर्कची लेंथ जी नाही का यू कॅन सी दॅट दिस लेंथ इज ग्रेटर ह्याच्या ह्या लेंथ पेक्षा ही लेंथ कशी मोठी आहे म्हणून दिस आर्क इज नॉट कॉन्ग्रुएंट टू दिस वन म्हणजे फक्त सेंट्रल अँगल सारखा असला म्हणजे आर्क कॉन्ग्रुएंट होतात असं नाही मग त्यासाठी काय पाहिजे रेडियस शुड बी सेम हे सर्कल आणि हे सर्कल जर सेम असेल पहा लक्षात घ्या हे सर्कल आणि हे सर्कल जर ते काय केलं सांगा सेम घेतलं सेम रेडियस इफ यू टेक द काय सांगा सर्कल हॅविंग सेम रेडियस पहा लक्षात याची जेवढी रेडियस आहे तेवढीच रेडियस जर याची घेतली मी लक्षात आलं का मी काय करतो आता थोडंसं आणखी छोटं घेतो पाहता लक्षात तर ते सर्वांना ठीक आहे जेवढी रेडियस याची आहे तेवढीच रेडियस जर मी याची घेतली आणि आता जर 45 डिग्री आहे तर मात्र ही आर्क आणि ही आर्क त्याच्यावर असताना कॉन्ग्रुएंट होते आलं लक्षात ठीक आहे म्हणजे याचा अर्थ नुसतं सेंट्रल अँगल सारखा असल्याने चालत नाही तर करस्पॉन्डिंग रेडियस जी आहे सर्कलची ती सुद्धा कशी पाहिजे सांगा समान पाहिजे तरच आर्क सारखे होतात लक्षात आलं नाही तर मग सर्कल जर तुम्ही छोट्या मोठ्या रेडियसचे घेतले एक सर्कल छोट्या रेडियसचं दुसरं सर्कल मोठ्या रेडियसचं तर मात्र त्यांच्या सेम करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल जरी सेम घेतला तर आर्क मात्र छोट्या मोठ्या येऊ शकतात मग जर तुम्हाला दोन आर्क कॉन्ग्रुएंट यायचे असतील तर यू शुड टेक द टू सर्कल्स हॅविंग सेम रेडियस कॉन्ग्रुएंट सर्कल तुम्हाला काढावे लागतील काय काढावे लागतील कॉन्ग्रुएंट सर्कल काढावे लागतील आणि त्याचं सेंटर अँगल सेम घ्यावं लागेल लक्षात ठीक आहे मग टू सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट अँड देअर सेंट्रल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन सच टू आर्क्स आर काय सांगा कॉन्ग्रुएंट कळालं सर्वांना नुसतं सेंट्रल अँगल कॉन्ग्रुएंट असल्याने आर्क कॉन्ग्रुएंट होत नाही तर त्यासाठी करस्पॉन्डिंग रेडियस जे आहे ते सुद्धा कशी पाहिजे सेम पाहिजे हे लक्षात घ्या तर त्या सर्वांना येते का लक्षात मला काय सांगायचंय हे लक्षात घ्या म्हणून आपण या ठिकाणी लिहूयात लक्षात टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट लिहितो टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट if their measures that is central angles मेजर्स म्हणजे काय आर्कचं माप म्हणजे काय त्याच्या सेंट्रल अँगलचं माप अँड देअर रेडियाई देअर काय सांगा रेडियाई आर सेम पहा लक्षात देअर रेडियाई म्हणजे करस्पॉन्डिंग रेडियाई बरोबर ठीक आहे देअर मेजर्स अँड करस्पॉन्डिंग रेडियाई शुड बी काय सांगा सेम म्हणजे पहा तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की हे सर्कल जे याचा सेंटर O आहे हे सर्कल जे याचं सेंटर P आहे दिस इज आर्क कॉल्ड एज काय सांगा AXB या आर्कचं नाव आहे AXB या आर्कचं नाव आहे समजा XYZ XY काय सांगा Z तर ते सर्वांना ठीक आहे काय जे नाव असेल ते XYZ किंवा QRS घेतो QR आणि काय सांगा S तर ते सर्वांना ठीक आहे तर ही आर्क लक्ष द्या ही आर्क आणि ही आर्क कॉन्ग्रुएंट असण्यासाठी पहिली गोष्ट हा अँगल आणि हा अँगल सेम पाहिजे आणि दिस रेडियस शुड बी काय सांगा दिस रेडियस पण सेम पाहिजे आणि अँगल सुद्धा सेम पाहिजे इफ द सेंट्रल अँगल एज वेल एज रेडियस सेंट्रल अँगल एज वेल एज काय सांगा रेडियस ऑफ बोथ सर्कल्स करते आज सेम देन अँड देन ओनली टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट तरच दोन आर्क कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात लक्षात आलं का दोन आर्क कॉन्ग्रुएंट असण्यासाठी देअर मेजर्स म्हणजे त्यांचे सेंट्रल अँगल्स अँड देअर रेडियाई सेंट्रल अँगल आणि त्यांच्या रेडियस दोन्ही गोष्टी कशा पाहिजे सांगा सेम पाहिजे तर आणि तरच त्या दोन आर्क काय असणार सांगा कॉन्ग्रुएंट असणार आहेत हे लक्षात घ्या तर सर्वांना नुसतं सेंट्रल अँगलचं मेजर सारखं आहे म्हणजे त्याला लगेच कॉन्ग्रुएंट आहे असा अर्थ होत नाही लक्षात घ्या कारण सर्कल छोटं मोठं असू शकतं सेंट्रल अँगल जरी सेम आला तरी आर्क लगेच सारख्या होत नाही आर्क सारख्या होण्यासाठी त्यांचं काय पाहिजे सांगा रेडियाई करस्पॉन्डिंग रेडियाई शुड बी आल्सो काय सांगा सेम त्या सुद्धा सेम पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या तर ते सर्वांना in this way we have seen all these parts हे सगळे पार्ट्स जे होते बेसिक पार्ट्स करस्पॉन्डिंग टू द आर्क शी निगडीत असणारे सगळे बेसिक पार्ट मी तुम्हाला सांगितले आता आहे की नाही सगळे काय होतं बेसिक होतं ठीक आहे तर we have seen बेसिक पार्ट्स ऑफ दिस करस्पॉन्डिंग आर्क हे सगळे बेसिक पार्ट झाले आता आपल्याला त्याच्या पुढे जायचे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पार्ट जाऊयात का पुढे मग बेसिक पार्ट समजले सगळ्यांना ठीक आहे आता आफ्टर द बेसिक पार्ट्स बेसिक पार्ट्सच्या नंतर वी आर गोइंग टू सी द सम थेरम्स टू थेरम्स रिलेटेड विथ द आर्कशी रिलेट असणारे दोन थेरम मी तुम्हाला आता शिकवणार आहे तर मला थेरम कडे जायचंय बिफोर आय विल रब दिस हे सगळं रब करण्यापूर्वी यू हॅव टू राईट ऑल दिस थिंग्स इन युअर नोटबुक या सगळ्या गोष्टी काय करा तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून घ्या मी आता दोन थेरम तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे विच आर रिलेटेड विथ द काय सांगा आर्क किंवा मेजर ऑफ आर्क लक्षात घ्या पहा दोन थेरम या ठिकाणी राईट केलेले आहेत रिलेटेड विथ द काय सांगा आर्क
पहा लक्ष पहिलं काय द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू काय सांगा कॉन्ग्रुएंट आर्क आता पहा दोन कॉन्ग्रुएंट आर्क घेऊयात आपण लक्ष द्या हिअर इज द फर्स्ट आर्क पहा ही आर्क जे आहे त्याचं नाव घेऊयात ए एक्स आणि बी दिस इज द फर्स्ट आर्क अँड हिअर इट इज द सेकंड आर्क मी या ठिकाणी एक दुसरे आर्क घेतो सेम पी समजा वाय आणि क्यू पहा लक्ष द्या आणि ए बी अँड पी क्यू आर द टू कॉर्ड्स आता पहा द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू आर्क पी क्यू पी वाय क्यू चे आर्क कोणती आहे सॉरी द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू आर्क पी वाय क्यू च्या नावाची जी काय आर्क आहे तिच्याशी करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणती आहे पी क्यू आणि एक्स बी नावाची जी आर्क आहे तिच्याशी करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणती आहे सांगा ए बी इज द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू आर्क एक्स बी PQ is the chord corresponding to arc PYQ. कळते सर्वांना ठीक आहे आता त्यांचं काय म्हणणे नीट लक्षात घ्या मी या ठिकाणी सेंटर अँगल पण जॉईन करून टाकतो त्यांचे हे पहा अशा पद्धतीने वी जॉईन द काय सेंट्रल अँगल राईट ठीक आहे सेंट्रल अँगल आपण जॉईन करू हा लक्षात ठीक आहे मग आता पहा लक्षात घ्या काय सांगितलंय हा सेंटर जो आहे त्याला आपण O नाव देऊया लक्ष माझ्याकडे गिवन काय लक्ष द्या the chords corresponding to congruent arc कसा आहे congruent आहे जर arc congruent असेल तर corresponding chord सुद्धा कसे दाखवायचे आपल्याला congruent दाखवायचे मे arcs are given congruent म्हणजे याचा अर्थ लिहिता येईल पहा लक्षात मेजर इन सर्कल इन सॉरी एक मिनिट लक्ष द्या इन सर्कल विथ सेंटर O इन सर्कल विथ सेंटर O इन सर्कल विथ सेंटर O पहा लक्षात आर्क पी ए एक्स बी कॉन्ग्रुएंट काय सांगा आर्क पी वाय क्यू लक्षात ठीक आहे आणि हे ते आपल्याला दिलेले आहे तर सर्वांना ठीक आहे तर आपल्याला काय सिद्ध करायचे लक्षात घ्या टू प्रूव्ह काय व्हॉट इज टू बी प्रूव्ड टू प्रूव्ह असं करायचे आपल्याला की जर आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्याशी करस्पॉन्ड असणारे कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात तर कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड टी क्यू कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड काय सांगा पी क्यू लक्षात घ्या if two arcs are congruent म्हणजे ax b congruent to py q then corresponding chords याच्याशी corresponding chord ab याची corresponding chord pq are also congruent आलं लक्षात अशा प्रकारचा साधा सोपा थेरम आहे if two arcs of the circle are congruent then their corresponding chords are also congruent कळतं सर्वांना ठीक आहे तर chord आपल्याला congruent दाखवायचे आहेत आणि दिले काय arcs are congruent लक्षात ठीक आहे आता आपण काय करत पहा लक्ष द्या कन्स्ट्रक्शन केले आपण छोटंसं तुमच्या समोर आहे कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन केलं सांगा मला हे जोडलंय आपण रेडी आहे जॉइनिंग रेडी आहे काय कन्स्ट्रक्शन केलं नीट लक्षात घ्या जॉइन रेडी आहे सगळ्या रेडी आहे जोडल्यात ओ पी ओ क्यू नंतर काय सांगा ओ ए आणि काय सांगा ओ बी या सगळ्या रेडी आपण काय केल्या जोडल्या आणि आता आपलं काय सुरू झालं सांगा प्रूफ नाव विल स्टार्ट द काय सांगा प्रूफ किती सोपं प्रूफ आहे पहा काय करायचं तुम्हाला सांगतो ही कोण सर्कलची रेडियस ही सुद्धा रेडियस ही सुद्धा रेडियस ही सुद्धा रेडियस आहे की नाही मग आता मला सांगा ह्या ट्रायंगलच्या दोन साइड करस्पॉन्डिंग ह्या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग साइडशी कॉन्ग्रुएंट झाल्या दिस साइड इज इक्वल टू दिस वन दिस साइड इक्वल टू दिस वन आणि शिवाय ही आर्क आणि ही आर्क कॉन्ग्रुएंट आहे मग जर दोन आर्क कॉन्ग्रुएंट असेल तर त्यांचे सेंट्रल अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार हा अँगल आणि हा अँगल सेम असणार आहे बिकॉज these are the central angle corresponding to arc जर congruent आहे त्याचा अर्थ त्याचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल सुद्धा congruent असणार की नाही कळलं सर्वांना आणि मग मला सांगा कोणती टेस्ट SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी SAS टेस्ट नुसार दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे म्हणजे आर्क P2 आणि AB सारखे येतील कळलं सर्वांना अशा पद्धतीने आपल्याला ते जायचंय हे सोपं माहिती आहे ना मग आता या ठिकाणी लिहितो पहा में आर्क के पाहिजे लक्षात आर्क ए एक्स बी इज कॉन्ग्रुएंट टू काय सांगा आर्क पी वाय क्यू हे काय तुम्हाला गिवन देयरफॉर तुम्हाला असं लिहिता येईल मेजर ऑफ आर्क ए एक्स बी इज कॉन्ग्रुएंट इज इक्वल टू काय सांगा मेजर ऑफ आर्क काय सांगा पी वाय क्यू
आलं लक्षात? कारण आर्क जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्यांचे मेजर सुद्धा सेम असणार. आर्क AXB चा मेजर किती आहे? अँगल AOB. देयरफॉर अँगल AOB कॉन्ग्रुएंट अँगल काय सांगा? POQ सेंट्रल अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स. कॉन्ग्रुएंट काय सांगा? आर्क्स. कॉन्ग्रुएंट आर्कचे काय आहेत का? सेंट्रल अँगल. पहा आर्क AXB आणि आर्क PYQ कॉन्ग्रुएंट आहे. मग मला सांगा AXB चा सेंट्रल अँगल कोणता? AOB आणि PYQ चा सेंट्रल अँगल कोणता? POQ. POQ आणि AOB सेम असणार. कळलं सर्वांना? आता नाऊ इन ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल POQ. आता घेऊया दोन ट्रायंगल. पहा लक्षात. सेगमेंट AO कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय सांगा? PO. हे पहा AO कॉन्ग्रुएंट PO रेडी आहे. बोथ रेडी आहे. नंतर OB किंवा BO कॉन्ग्रुएंट QO ते आर आल्सो रेडी आहे. सेगमेंट BO कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय सांगा? QO. आणि दोघांना एकत्र का कोणतं? रेडियाय ऑफ सेम सर्कल. रेडियाय ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. कळतं सर्वांना? आणि अँगल AOB अँगल काय सांगा? AOB congruent angle काय सांगा? POQ. This radius equal to this one. This radius is equal to this one. Angle AOB congruent angle POQ. हा अँगल आणि हा अँगल सुद्धा सेम आहे. ही पाहिजे दाखवलेले आहे आपण. तर ते सर्वांना इथे लागलं तर 1 म्हणतो. म्हणजे मला इथे कारण द्यायचं आहे फ्रॉम काय सांगा? 1. आणि म्हणून therefore triangle AOB is congruent to triangle काय सांगा? POQ by SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. कोणती टेस्ट आहे? साइड अँगल साइड. टू साइड्स अँड कळलं सर्वांना? इन्क्लुडिंग अँगल ऑफ फर्स्ट ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट विथ corresponding two sides and included angle of the second triangle. Then those two triangles are congruent by SAS test. Right? ठीक आहे. पहा दोन बाजूला त्यांच्यावर दाखवून इथं दोन बाजूला त्यांच्यावर दाखवून आणि म्हणून आपल्याला लिहिते therefore काय सांगा? सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट काय सांगा? सेगमेंट PQ. तर कारण द्यायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स दॅट इज म्हणजे त्याचा अर्थ कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट काय सांगा? कॉर्ड PQ. तर कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड PQ येते. म्हणजे याचा अर्थ काय? इफ टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट जर दोन आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात ठेवायचे इथून पुढे. इफ टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे ही आर्क आणि ही आर्क जर सेम असेल ही कॉर्ड आणि ही कॉर्ड सुद्धा सेम असते. तर अशा प्रकारचा थेरम होता. इफ टू लक्षात सर्वांच्या आर्क्स आर कॉन्ग्रुएंट देन देअर करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आर आल्सो कॉन्ग्रुएंट. दिस इज द थेरम. कळलं सर्वांना? ठीक आहे. तर हा एक थेरम आपण या ठिकाणी असं पाहिलंय. तर त्याचा कॉन्व्हर्स जो आहे पहा लक्षात घ्या. तर कॉन्व्हर्स ऑफ दिस थेरम ह्या थेरमचा काय सांगायचं? कॉन्व्हर्स आहे. कळतं सर्वांना? ठीक आहे. तर दॅट कॉन्व्हर्स आय हॅव रिटन देअर. हा कॉन्व्हर्स मी या ठिकाणी राईट केलाय. लक्षात सर्वांच्या करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. इथे लक्षात आता काय करायचं? याचा कॉन्व्हर्स आहे. म्हणजे जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर आर कॉन्ग्रुएंट दाखवायचा. आता आपण काय दाखवलं होतं? आर्क्स आर कॉन्ग्रुएंट त्याच्या आधारे आपण कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट दाखवले. आता उलट दिस इज द गिवन दिस इज टू बी प्रूव्ड. कॉन्व्हर्स मध्ये कळतं सर्वांना? ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला काय पाहिजे? कॉन्व्हर्स पाहता येईल. कळतं सर्वांना? ठीक आहे. तर दिस इज द थेरम वी हॅव सीन टुडे. आज आपण हा थेरम पाहिलाय. तर तो थेरम जो आहे तुम्ही उद्या त्या ठिकाणी सुरू करणार आहे. कळतं सर्वांना? येथे लक्षात? ठीक आहे. तर चला हा थेरम तुमच्या नोटबुक मध्ये राईट करा. तो थेरम जो आहे तो आपण उद्यापासून सुरू करूया. काय लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. चला नोट करून घ्या हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये. बाकीचं आपण उद्या पाहूया. थँक्यू.